द्रोणाचार्यांनी धनुर्विद्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. एका झाडावर लाकडी पोपटाला ठेवला आणि कौरव आणि पांडवांना प्रश्न केला, ह्या झाडावर तुम्हाला काय दिसत आहे? तर कोणी म्हटलं मला ह्या झाडावर पक्षी दिसतोय, कोणी म्हटलं मला या झाडावर फळे दिसतात, कोणी म्हटलं मला झाड दिसतंय, कोणी म्हटलं मला आकाश दिसतं. तर वेळ जेव्हा अर्जुनाची आली, अर्जुन म्हणाला मला फक्त आणि फक्त त्या पोपटाचा डोळा दिसतो. थेट बाण त्या पोपटाच्या डोळ्याला लागला. तर आपलंही असंच होतं. बहुतेक विद्यार्थी अभ्यास करतात पण त्यांना हे माहीत नसतं की कुठं पोचायचं आपल्याला. त्याच ठिकाणी टॉपर विद्यार्थी म्हणतो मला यावर्षी 99% मिळवायचे आहेत आणि त्यासाठी मी रोज कमीत कमी 7 ते 11 अभ्यास करतो. तुमचं ध्येय स्पष्ट तुम्ही कागदावर लिहिणं गरजेचं आहे. दुसरा नियम असणारा मित्रांनो, दररोज शिक्षण. नदीच्या पाण्याचा लहानसा थेंब एका मोठ्या दगडावर सतत पडतो तर कठीण दगड सुद्धा फुटतो. ताकद असते ती थेंबात नाही तर सतत पडण्यात. तर परीक्षेच्या आदल्या दिवशी मी 14 तास अभ्यास करून कोणी टॉपर बनत नाही. टॉपर विद्यार्थी दररोज नियम पाळतात. कमीत कमी 2-3 तास मनापासून अभ्यास करतात. परीक्षेच्या वेळी मनावरील पूर्णपणे ताण. तिसरा नियम असणार आहे वेळेचे महत्त्व. समजा तुमच्या बँक खात्यात रोज 86,400 रुपये जमा होत आहेत आणि ते रात्री आपोआप नाहीसे होतात. तर तुम्ही काय कराल? ते जपून वापरा, विचारपूर्वक वापरा. बरोबर? देवाने आपल्याला रोज 86,000 सेकंद दिलेले आहेत. टॉपर विद्यार्थी रील्स स्क्रोल करण्यात वेळ वाया घालत नाहीत. ते निष्कारण गप्पा मारण्यात वेळ घालत नाहीत. विश्रांतीसाठी वेळेचे नियोजन करतात. खेळासाठी असेल, अभ्यासासाठी असेल, ते वेळेवर नियोजन करतात. वेळेचा आदर करतात. चौथा नियम असणार आहे जबाबदारी घ्या. स्वतःच्या निकालाची जबाबदारी घ्या. टेक रिस्पॉन्सिबिलिटी. 2 शेजारी शेतकरी असतात. एकाच्या शेतात पीक चांगलं आलं तर दुसरा म्हणतो पाऊस कमी पडला, जमीन खराब होती. दुसऱ्याच्या शेतातही पीक आलं पण तो म्हणाला माझं व्यवस्थापन चुकलं असेल, मी पुढच्या वेळी अधिक मेहनत आणि पुढच्या वर्षी अधिक पीक काढण्याचा मी प्रयत्न करेन. यातून आपल्याला काय समजतं की परीक्षेत मार्क कमी आले की पेपर कठीण होता, शिक्षक व्यवस्थित नव्हते, शिक्षक नीट शिकवले नाही. कारणं देणं बंद करा. आरशासमोर उभे राहा, सांगा हा निकाल माझा आहे आणि तुम्ही बदलण्याची ताकद पण माझ्यात आहे. 5वा नियम आपल्याला काय शिकवतो? आत्मविश्वासाने बोला. स्पीक विथ कॉन्फिडंट. नियम 5वा आत्मविश्वासाने बोला. बऱ्याचदा वर्गात शिक्षकाने प्रश्न विचारल्यावर आपल्याला उत्तर माहीत असतं पण माझं उत्तर चुकलं की लोक हसतील या भीतीने आपण शांत बसतो. तेच टॉपर विद्यार्थी कधीही प्रश्न विचारला किंवा उत्तर द्यायला घाबरत नाहीत. चुकीचं उत्तर देणं हे अजिबात वाईट नाही पण भीतीपोटी शांत राहणं प्रगतीला मोठी अडचण आहे. आत्मविश्वासाने बोला, प्रश्न विचारा आणि शंका निरसन करून घ्या. 6वा नियम असणार आहे प्रतिक्रिया स्वीकारा. फीडबॅक. एक मूर्तिकार मूर्ती घडवत होता. तो दगडावर चिन्नीने वार करत होता. जर मार सहन केला नाही तर त्याची मूर्ती बनू शकत नाही. जेव्हा शिक्षक किंवा पालक तुमच्या चुका दाखवतात तेव्हा चिडू नका. तुमची निंदा नसून तुम्हाला सुधारण्याची संधी ही असते. टॉपर विद्यार्थी आपल्या चुकाची वही बनवतो. पुन्हा चूक होणार नाही याची काळजी घेतो. 7वा नियम असणार आहे फक्त विचार करू नका, कृती करा. तुम्ही जगातलं सर्वात भारी टाइम टेबल बनवलं, 5 नवीन वह्या आणल्या, पण जर तुम्ही पुस्तक उघडून पाहिलं नाही, वाचलं नाही तर त्या नियोजनाचा काय उपयोग आहे का सांगा. कामात दिरंगाई करणे हा विद्यार्थ्याचा सर्वात मोठा शत्रू आहे. उद्यापासून वाचतो हा शब्द टॉपरच्या शब्दकोशात नसतो. जे करायचं आहे ते आताच करा. तर 8वा चांगले संबंध निर्माण करा. बिल्ड गुड रिलेशनशिप्स. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. एक प्रसिद्ध वाक्य आहे, तुम्ही ज्या 5 लोकांसोबत जास्त वेळ किंवा सर्वात जास्त वेळ घालवता तुम्ही तसेच बनता. जर तुमचे मित्र किंवा मैत्रिणी अभ्यासाला कंटाळणारे, वेळ वाया घालवणारे असतील तर नकळत तुम्ही तसेच बनता. पण जर तुमचे मित्र प्रगतीचा विचार करणारे, अभ्यास करणारे असतील, तुमची गती आपोआप वाढेल. अभ्यासू मित्रांशी मैत्री करा आणि शिक्षकांचे आदराचे संबंध ठेम आहे. 9वा सतत स्वतःमध्ये सुधारणा करा. जपानी संकल्पना आहे, जपानी कायझन नावाची एक संकल्पना आहे. याचा अर्थ स्वतःमध्ये 1% दररोज सुधारणा करा. तुम्हाला वर्गातल्या दुसऱ्या कोणाशी
स्पर्धा करायची नाही आहे. तुम्हाला तुमच्या कालच्यासोबत तुमची स्पर्धा आहे. जर तुम्ही काल गणिताचे 2 प्रश्न सोडवले असतील तर आज 3 सोडवा. ही रोजची छोटी सुधारणा एक मोठा चमत्कार घडवते. तर आज 10वा नियम, नेतृत्व गुण अंगीकृत करा. अडॅप्ट लीडरशिप क्वालिटीज. इफ यू वॉन्ट टू मास्टर समथिंग, टीच इट. जर तुम्हाला एखादी गोष्ट पक्की करायची असेल तर दुसऱ्याला शिकवा. टॉपर विद्यार्थी कधीही ज्ञान लपवून ठेवत नाही. तो मित्रांना कठीण विषय समजून सांगतो, ग्रुप डिस्कशन करतो. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना एखादी संकल्पना शिकवता तेव्हा ती संकल्पना तुमच्या डोक्यात नेहमीसाठी पक्की